आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं. की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता खूप भासवते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे शेती करण्याचं जे ध्येय असतं ते संपूर्ण विस्कळतं आणि त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करायला हवेत त्याची आज आपण सखोल माहिती घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, वॉटर मॅनेजमेंट ही एक खूप चांगली कला आहे आणि ही कला ज्यांनी जोपासली त्यांना शेतीतून लाखो रुपये मिळण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वप्रथम आपण आपल्या शेतातील माती परीक्षण करून घेणं खूप आवश्यक असतं. यामुळे होतं काय की पेरणीपूर्वी मातीची तपासणी जर आपण करून घेतली तर आपलं पाणी मातीमध्ये किती तग धरून राहू शकतं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. म्हणजे मातीमध्ये पाणी किती साठवण करून राहू शकतो याला त्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असं सुद्धा आपण म्हणतो. आणि त्यामुळे पाणी जर आपल्याला खोलवर जिरवायचं असेल तर खोल नांगरट करून माती सच्छिद्र करावी लागणार आहे. आणि त्यामुळे जे काही आपण उन्हाळ्यामध्ये पाणी देतो तर ते पाणी मुळांपर्यंत सहज पोहोचते. या व्यतिरिक्त आपण सेंद्रिय खत, ज्याला आपण कंपोस्ट असेल किंवा शेणखत असेल, हे जर आपण वापरलं तर आपल्या मातीमध्ये पाणी जास्त काळ टिकण्यास मदत होते. योग्य सिंचन पद्धतीची जर आपण निवड केलात, मग हे सिंचन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत तर पहिली आहे ठिबक सिंचन, ज्याला आपण ड्रिप इरिगेशन असं म्हणतो. यामध्ये साधारणतः 40 ते 60% पाण्याची बचत होते. दुसरी पद्धत आहे तुषार सिंचन. या तुषार सिंचनला आपण स्प्रिंकलर पद्धत सुद्धा म्हणतो. आपल्याकडील भागामध्ये भाजीपाला असेल किंवा इतर काही फळभाज्यांसाठी आपण तुषार सिंचन ही पद्धत वापरतो. आणि तिसरी जी महत्वाची सिस्टीम आहे ती पट्टा पद्धत, ज्याला आपण फरो इरिगेशन म्हणतो. कमी खर्चात आपल्याला हे वापरता येते. लक्षात असू द्या, उन्हाळ्यामध्ये सिंचनाची योग्य वेळ कोणती आहे तर साधारणतः सकाळी लवकर म्हणजे 6 ते 9 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आपण पाणी द्यायला हवं. दुपारी पाणी दिल्यास काय होतं की जे काही पाणी असेल त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजेच पाणी इव्हॅपोरेशनद्वारे ते उडून जातं आणि जास्त पाणी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त एक खूप चांगली महत्वाची पद्धत म्हणजे मल्चिंग पद्धत वापरणे. मग ह्या मल्चिंग पद्धतीच्या वेगवेगळे प्रकार आहेत. किंवा एखादे ड्रायलँड फार्मिंग जर असेल तर त्यामध्ये ज्या काही प्रामुख्याने मल्चिंगच्या पद्धती आहेत त्यामध्ये पहिली पद्धत आहे सॉइल डस्ट मल्चिंग. म्हणजे होतं काय, जी सॉइलची डस्ट असते ती आपण इथं वापरतो. दुसरं असतं ती स्ट्रॉ मल्चिंग. म्हणजे ज्या काड्या असतात त्या काड्या आपण आपल्या पिकाच्या, उन्हाळी पिकाच्या पायापाशी ठेवत जमिनीच्या ज्या भागापासून आपलं उन्हाळी झाड वाढलेलं आहे तिथंही आपण पालापाचोळा टाकायचं आणि त्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त पाणी टिकून राहतं. त्याला स्ट्रॉ मल्चिंग असं आपण म्हणतो. त्यानंतर स्टबल मल्चिंग सुद्धा असते. या पद्धतीत सुद्धा जास्त काळ पाणी फळभाज्यांना टिकून राहतं किंवा उन्हाळी जे काही झाडं असतील, आपले क्रॉप असेल, त्याला जास्तीत जास्त पाण्याची उपलब्धता असते. सर्वसामान्य पद्धतीमध्ये प्लास्टिक मल्चिंग सुद्धा खूप पॉप्युलर झालेलं आहे आपल्या भागामध्ये. तर ही प्लास्टिक मल्चिंग सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप इफेक्टिव्ह पद्धतीने शेतकरी वापरताना आपण पाहतो. आणि तिसरी पद्धत आहे त्या पद्धतीला आपण व्हर्टिकल मल्चिंग असं म्हणतो, जिथे छोटे छोटे व्हर्टिकल खड्डे आपण करतो आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी जास्त काळ टिकून राहतं आणि ते पाणी आपल्या झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं. पिकांच्या भोवती काडी कचरा किंवा प्लास्टिक किंवा पानांचा थर जर आपण टाकलो वेगवेगळ्या पद्धतीच्या
माध्यमातून तरी सुद्धा पाणी उन्हाळ्यामध्ये जास्त काळ आपल्या मातीसाठी अवेलेबल असतं आणि यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो आणि तण पण कमी येतो. उन्हाळ्यामध्ये साधारणतः आपण प्रामुख्याने पिकांची योग्य निवड करणं गरजेचं आहे. आता योग्य पिके म्हणजे कोणते? कमी पाण्यामध्ये वाढणारी पिके आपण निवडायला पाहिजे, ज्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी असेल, बाजरी असेल, मूग असेल, असे जर आपण झाडं वापरलं तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतं. आणि उष्णतेला सहनशील वाणांचा वापर आपण करायचा. यानंतर पाण्याचं नियोजन जे आहे, वॉटर शेड्युलिंग, मी सांगितल्याप्रमाणे स्प्रिंकलर इरिगेशन याच्यामधून सुद्धा आपण करू शकतो, ड्रिप इरिगेशन मधून सुद्धा आपण पाणी सप्लाय करू शकतो, सर्ज इरिगेशन सुद्धा आपण वापरू शकतो, फ्लड इरिगेशन सुद्धा वापरू शकतो. परंतु या पद्धतींमध्ये बाष्पीभवनाचा हा जो भाग आहे, बाष्पीभवन, यामुळे साधारणतः 40 ते 60% पाणी हे हवेमध्ये उडून जातं आणि त्यामुळे पिकांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावरच पाणी जर आपल्याला अवेलेबल नसेल तर त्याचं फुलोरा येण्याची प्रक्रिया असेल किंवा दाणे भरण्याची प्रक्रिया असेल ती मंदावते. म्हणून उन्हाळ्यामध्ये मल्चिंग ही पद्धत खूप चांगली आहे. त्यानंतर पाणी सकाळी किंवा संध्याकाळी ही जर वेळ आपण ठेवली तर आपल्या शेतामध्ये जास्त वेळ पाणी उपलब्ध असू शकतो. रात्रीच्या वेळी पाणी देणं शक्यतो टाळावे, कारण काय होतं, यामध्ये रात्रीच्या वेळेस जर पाणी आपण दिलं तर त्या ओलाव्यामुळे किंवा जास्त थंड असं तापमान जर झालं तर तिथं बुरशी वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यामुळे झाडांचे जे काही मुळं असतात ते मुळं कुजण्याची प्रक्रिया तिथं वाढते. पावसाचं पाणी जे असेल ते पाणी आपण साठवण करून ठेवायला पाहिजे, ज्यामध्ये प्रामुख्याने 2 मेथड आपण आपले शेतकरी वापरताना पाहतो. एक असते मायक्रो कॅचमेंट वॉटर होल्डिंग किंवा वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं असते मॅक्रो कॅचमेंट वॉटर हार्वेस्टिंग. मग मायक्रोमध्ये काय होतं, जे काही रूफटॉप असतं आपल्या घराचं किंवा कोर्टयार्ड असं किंवा छत असतं, त्या छतावर पडलेलं पाणी आपण टाक्यामध्ये किंवा छोट्याशा खड्ड्यामध्ये आपण साठवण करून ठेवायचे. हे अतिशय कमी प्रमाणात जरी असलं तरी आपल्याला ऍग्रिकल्चरसाठी वापरता येतं. दुसरं असतं ऑन फॉर्म सिस्टीम, म्हणजे डायरेक्ट शेतामध्ये छोटे छोटे खड्डे तयार करायचे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण पाणी साठवण करून ठेवायचं. जे छोटे पिट्स असतील किंवा बेसिन्स असतील तसे बांधलो तर आपल्याला त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात आपल्या शेतासाठी पाणी साठवण करून ठेवता येऊ शकतं. मॅक्रो कॅचमेंट वॉटर हार्वेस्टिंग ही जी आहे, यामध्ये काय होतं की आपलं जे शेत आहे किंवा जमीन आहे त्याला असं लांब असं स्लोप तयार करायचं आणि त्या माध्यमातून शेताच्या एका कडेला पाणी खूप साठवण राहू शकतं आणि तिथं जर आपण थोडासा एक स्टोरेज जर आपण केलं, सरफेस स्टोरेज ज्याला म्हणतो, आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाणी खूप काळ आपल्या जमिनीमध्ये साठवण करून ठेवू शकतो. दुसरं असतं फ्लड वॉटर हार्वेस्टिंग. हे मोठ्या प्रमाणात असतं, म्हणजे एखाद्या डोंगर पायथ्यापासून उताराला जर शेत असेल तर तिचं असे छोटे छोटे फ्लड वॉटर डायव्हर्जन आपण करून आपल्या खड्ड्यामध्ये आपण जमा करून पाणी आपण साठवण करून ठेवू शकतो. मग यानंतर या व्यतिरिक्त अशा बऱ्याच काही विहिरी असतील, ट्रॅडिशनल विहिरी असतील किंवा अशा प्रकारचे जर आपण शेततळे निर्माण केलो तर त्या शेततळ्याच्या माध्यमातून सुद्धा आपण जास्त वेळ पाणी टिकून ठेवू शकतो, जेणेकरून उन्हाळ्यात हे पाणी आपल्याला सिंचनासाठी वापरता येऊ शकतं. मग या व्यतिरिक्त आपल्याला सिंचनासाठी ठिबक लाईनची सुद्धा आपल्याला तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तण नियंत्रण आपल्याला ठेवावं लागेल, कारण जे झाडासाठी लागणारं पाणी असतं ते तण जे असतं ते तण ओढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पाणी देताना ओव्हर इरिगेशन हे उन्हाळ्यामध्ये टाळायचं, कारण त्यामुळं मुळांचं नुकसान होऊ शकतं. तर उन्हाळ्यामध्ये पाण्याची जर योग्य आपण नियोजन केलं तर आपण जे काही उन्हाळ्यामध्ये पीक घेतो त्या पिकाला आपल्याला चांगल्या प्रकारचं पाणी नियोजन जर केलं तर आपल्याला अधिक उत्पन्न मिळू शकतं. तर आजच्या या व्हिडिओ मागचा तात्पर्य असा आहे की साधारणतः उन्हाळ्यात पाण्याची बचत आणि योग्य नियोजन जर आपण केलो तर कमी पाण्यातही चांगले उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. ठिबक सिंचन असेल, मल्चिंग असेल किंवा योग्य वेळेचं सिंचन, म्हणजे सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी
5 ते 7 या वेळेत जर आपण पाण्याचं नियोजन जर केला तर आपल्याला पाण्याची बचत सुद्धा होऊ शकते. बाष्पीभवनापासून सुद्धा आपण वाचू शकतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आपण जर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आपण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आपले मत नोंदवा. तर आज इथंच थांबूयात. धन्यवाद.